नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. चला, थंडी सुरू झालेली आहे. आज आपल्याला बनवायचे पौष्टिक असे मेथीचे लाडू. झटपट आपण आता रेसिपीला सुरुवात करू आणि काय काय साहित्य लागणार आहे ते पण संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला आता रेसिपीला सुरुवात करू. सर्वात पहिले इथे बघा मी गहू घेतलेले, साफ करून घेतलेले. त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी उडदाची डाळ घालायची आहे. आता ही डाळ बघा थोडीफार त्याला साल आहे, काळी डाळ होती माझी उडदाची, त्याचं थोडंसं मी साल काढून घेतलेलं आहे. आपल्याला आता हे गिरणीतून दळून आणायचं आहे. आता तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल, पण दळताना थोडंसं आपल्याला जाडच दळायचं आहे. इथे बघा 100 ग्रॅम मेथी मी थोडेसे गरम करून घेतले, ते भाजून घेतलेली आणि आता ही मिक्सरला अशी थोडीशी बारीक करून घेतलेली आहे. जास्त पावडर नाही करायची आपल्याला, थोडीशी रवळ अशी बारीक करायची. आता त्याच्यानंतर इथे बघा मी गाईचं साजूक गावठी तूप घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला मेथी भिजत घालायची आहे. आता इथे बघा संपूर्ण मी 3 ते 4 दिवस मेथी तुपामध्ये भिजत ठेवणार आहे. अजिबात लाडू कडू होती नाही आणि मेथी भरपूर घाला, आपल्या शरीरासाठी पण खूप चांगली असते. चला आता आपण झाकण लावून 3-4 दिवस मेथी भिजत ठेवू. आता इथे काही साहित्य घेतलेलं आहे. हे बघा गहू आणि उडदाची डाळ दळून आणलेली आहे गिरणीतून. खोबरं मी सुरीनं कापून घेतलं आणि मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. गूळ घेतलेला आहे, पुढे सांगल किती लागणार आहे, आणि तूप लागणार आहे. घरामध्येच माझ्याकडे खारीक होती, अंदाजीच घेतलेली आहे. ती खारीक बघा उन्हात वाळवली आणि त्याच्यातलं बी वगैरे काढून फोडून ती मिक्सरला जाडसरच अशी बारीक करून घेतलेली. काजू घेतलेले, बदाम घेतलेले, अक्रोड घेतलेले, खसखस घेतलेली आहे, अळशी घेतलेली आहे, आळीव घेतलेली आहे, डिंक घेतलेला आहे आणि काळे मनुके घेतलेले. जे आपण बाजारामध्ये बघा काळे मनुके विकायला येताना, तेच काळे मनुके हे घरचे घरी माझ्या आईने तयार केलेले. आता कढईमध्ये बघा आपल्याला सर्वात पहिले खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता इथे सर्व साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता. आता मी खोबरं आहे ना किसून घेतलं नाही, कारण का हाताला पण आपल्याला थोडासा त्रास होतो किंवा आपल्याला थोडंसं जड जातं खोबरं किसायला. तर मी थोडंसं असं काप करून घेतले आणि मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. हे बघा झालेलं आहे, काढून घेऊ. आता थोडंसं तूप घातलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये काजू घालायचे, ते पण आपल्याला 1 मिनिटासाठी असे परतून घ्यायचे तुपावर. अजून थोडंसं तूप घातलेलं आहे, बदाम घातलेले. सर्व साहित्य आपल्याला तुपावर असं छान परतून घ्यायचं आहे. आता तूप घातलेलं आहे. परत इथे बघा अक्रोड घातलेले आहे, माझ्याकडे होते घरामध्ये, हे घातलेले आहे. तुमच्याकडे जे साहित्य असेल ते घाला, काही नसेल तर स्किप केलं तरी पण चालेल. आपल्याला जास्त वेळ काही गरम करायचं नाही किंवा तळायचं नाही. आता आणि सर्व साहित्य तळताना आपल्याला अर्धा चमचा तूप घालायचं आहे. आळीव पण घालून घेतलेले. तडतड आवाज यायला झाला की बंद करायचं, आपण काढून घ्यायचं. आता इथे बघा थोडीशी आळशी पण घेतलेली आहे. आता ती पण केसांसाठी पण खूप चांगली असते. थोडीच घातलेली, 2-3 चमचे काढून घेऊ झालेली आहे. परत तूप घातलेलं आहे. खसखस घालून घेतलेली 2 चमचे. हे बघा तडतड आवाज यायला सुरू झाला, काढून घेतलेली. परत तूप घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे. आता इथे बघा हा डिंक एकदम बारीकच होता. चला आता इथे सर्व डिंक मी असं तळून घेते. सर्व बाजूने तळला पाहिजे. हे बघा थोडाच घालायचा, म्हणजे छान तळतो तो. आता इथे बघा जी खारीक आपण बारीक केलेली होती ती पण आपण आता थोडीशी भाजून घेऊ तुपावर.
आता तुम्ही विकतही आणू शकता, पण ती जास्तच बारीक पावडर असते. आता परत थोडंसं जास्त मी तूप घातलेलं आहे. आता आपल्याला इथे बघा पीठ भाजून घ्यायचं आहे. जे गहू आणि उडदाची डाळ आपण दळून आणलेली होती ती गिरणीतून, ती भाजायची मंद गॅसवरच आपल्याला भाजायची. आता तुम्ही घरातलं आपलं गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. अजून मी तूप घातलेलं आहे. आता आपल्याला कमी गॅसवरच हे पीठ भाजायचं आणि पूर्ण सुगंध येईपर्यंत भाजायचं, पूर्ण कलर चेंज होईपर्यंत. बघू शकता इथे बघा पीठ भाजलेलं आहे. चला आता आपण थंड करून घेऊ. आता इथे बघा डिंक, आळीव, खसखस हे आपल्याला आहे ना थोडंसं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता इथे खोबरं पण बघा थोडंसं याच्यामध्ये बरंच असं जाड आहे, ते पण मी थोडंसं मिक्सरला परत फिरवून घेते. आता इथे बघा काजू, बदाम, अक्रोड जे आपण ड्राय फ्रूट्स घेतलेले आहे ते पण बारीक करायचे. आता इथे बघा जे पीठ होतं भाजलेलं ते एक भांड्यात काढून घेतलेलं आहे. जेवढं आपण साहित्य मिक्सरला बारीक केलं ते सर्व आता या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. जास्त पण बारीक नाही केलं, थोडंसं रवाळच ठेवायचं. इथे बघा काजू, बदाम ते पूर्ण मी वेगळं बारीक केलं तर ते पण थोडंसं जाडच ठेवलेलं आहे, ते पण घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यावरती जे काळे मनुके आहे ते घालायचे. आता मिक्स करून घ्यायचे सर्व पहिले आपल्याला. आता तुम्हाला जर गुळाचा अंदाज आला नाही तर काय करायचं, आता हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं पहिले आणि मोजून घ्यायचं किती भरतं ते. जितकं भरलं ना त्याचं अर्धा गुळ घ्यायचा. चला आता इथे बघा जी मेथ्या आपण भिजत घातल्या त्या, हे बघा 3 ते 4 दिवस मी भिजत ठेवलं तर छान भिजलेली, अजिबात लाडू कडू होती नाही. आता आपण कढई गॅसवरती ठेवू गरम व्हायला. त्याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे. आता इथे बघा मी गूळ घालून घेतलेला आहे. गूळ आता तुम्ही कमी जास्त आवडीनुसार करू शकता. आता आपल्याला गूळ थोडासा तुपामध्ये वितळून घ्यायचा आहे. आता त्या गुळामध्येच आपल्याला जी आपण मेथी तुपामध्ये भिजत ठेवली ती पण घालून घ्यायची. आपल्याला पाक वगैरे करायचा नाही, फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. आपल्याला 5 मिनिटं लागतात फक्त गूळ पूर्ण वितळायला. इथे बघा झालेला आहे. आपण आता गॅस बंद करू आणि हा गुळाचा पाक आहे तो या पिठावरती घालून घेऊ. आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण का ते गरम आहे. तोपर्यंत आपण इथे उलटणीनच असं एकजीव करून घेऊ. आता याच्यामध्ये जे साहित्य मी घातलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही कमी किंवा जास्त करू शकता. पूर्ण बघा इथे मिक्स करून घेतलेले. आता इथे तुम्हाला जास्त ओलं दिसत असेल, पण ते अगदी थोड्या वेळाने एकदम सुकून जाईल. आता तुपाचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता. चला आता इथे बघा लाडू बनवायला आपण सुरुवात करू. आता थोडंसं गरमच असताना आपल्याला लाडू बनवायचे. हे बघा अगदी पटकन असा लाडू आपला वळल्या जातो. आता किती छोटा मोठा त्या पद्धतीने लाडू तुम्ही बनवा. आता अगदी गरम आहे तो लगेच तो बनतो. थोड्या सुकल्यानंतर काय करायचं, परत जास्तच लाडू जर बनवता आला नाही तर परत गरम करायचे. सर्व लाडू मी बनवून घेतलेले. हे बघा रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद.